चप्पल कुठे गेली? अडकली? अरे चप्पल कुठे? हा बघ हा बघ. अरे मला नका भेजू. अबे चूरण लोकच आहेत. चला सगळे निघालोय आम्ही. चला आपण सगळे निघालोय. आपण आता पर्यावर जातोय आंघोळी करायला. अरे तिकडे कुठे दाखवते? आता आम्ही परत चाललोय आंघोळीला. हा जातो. पायल दीदी जाणार आहे आणि भाऊ दादा जाणार आहे. मी नाही जाणार कारण की मला बरं नाही वाटत. मागे आहे जय आणि आई. आम्ही चाललोय इकडे. आपला परा आहे ना, तर तिकडे भाऊला आंघोळ करायची खूप इच्छा होती. मी नकोच बोलत होती, पण मामा पण बोलला ठीक आहे असू दे, स्वच्छ पाणी आहे, फक्त ग्रीप साठी काठी घेतली आणि आपल्याला चप्पल घालून खाली उतरायचंय. चला काय नाही, काही नाही. साबण पडला का काय? साबण पडला. साबण आहे. इथून जायचंय. अरे इकडच्या ह्याच्यात जाणार आहे की तिकडच्या? इथून तिथून माहिती नाही. बघा केवढी मंडळी आलेत आंघोळ करायला. तू करणार आहे आंघोळ किरण? झाली. परत कर. अरे इकडच्या नाही करत आहे. वाव इकडे पण बघ किती मस्त आहे पाणी. आता बोल. मी जेव्हा बोललो तेव्हा. अरे मला तिकडे जरा जास्त डेंजर वाटतं त्या साईडला. चल मग. अरे एवढ्या उंचावरून नको भाऊ. जागा असं म्हणतोय बघ. बावटा कुठून उतरायचंय तुला? तिथून येऊन. हा मग चल नाही इकडून काय दाखवतोय? तुला दाखवतोय बाबा. चल तिकडे. काठी काढा कोणीतरी. अरे काठी नाही, हा नाटक आहे. अरे कशाला भाई. चल तुमचं काय काम आहे? आम्ही परत चाललेला आहे. नातवांना परत नेते सगळे. आम्ही परत अंघोळ हातपाय वगैरे धुणार, त्यांची मजा करणार आणि सगळे माझे चारही नातू आहेत ते अंघोळ करणार आहे. ते आम्ही बघणार आहोत. तुम्हाला पण मजा येईल आमचा पर्या बघून. अच्छा जय तू आंघोळ घालणार आहे काय? आंघोळ केले तशी पण भाऊनी नव्हती केली. त्याला खूप इच्छा होती 2 दिवसापासून आणि परत आता बऱ्यापैकी वरती पाणी आलंय ना म्हणून. आणि वातावरण तर बघा मित्रांनो एक नंबर वाटतंय मस्त एकदम. असं आपण कुठे नेहमी येतो पर्यामध्ये वगैरे, आपल्याकडे कुठे काय असतं की आता थोडी फार मजा घेणं तर बनत आहे भाई. उतरायला जमणार सगळ्यांना? इथून पाय ठेवून आलो. इथून वाटचाल आहे ना. सावकाश उतरा, घसरू नका कोणी. नको मला कोणी घेऊ नका. फिरून झालं की तू पुढे तरी जा थोडा. सावकाश नाही तर गटली पडली तर भारी पडेल. आई बघा कशी बसून चालली. टेन्शन नाही, पडल्याचं पण टेन्शन नाही आणि घसरलो तरी टेन्शन नाही. हळू. ही घे काठी. पाहिजे काय? काव्याला घ्या कोणीतरी. काव्या पण बसून चालली. बापरे अभी बहुत जिम्मेदारी का काम है. गलती से मिस्टेक हो गई ना तो गए. हाँ थँक यू. चला. अरे देवा पापातून चालले. तिकडे काटे. कशाला केलास खड्डा? शी ए भाऊ तू कुठून आलास? अरे यार काय कुठून आणलंय? मी मधल्या मध्येच फसले. हे आहे का नरम? इकडून येऊ? नरम नाही ना जास्त? हो माय गॉड. बाबो. अरे 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 कुठून? चल इकडे. पाय खालती गेला भीती वाटते. हळू इकडून चल. एवढा आतमध्ये गेलो. तिकडून येऊ का मी? इकडे जा मध्ये. बापरे चप्पल कुठे गेली? अडकली? अरे चप्पल कुठे? आई शपथ भाऊ मूर्खच आहे नुसता. अरे चप्पल लावला वाट का? अरे शोध ना पायाने कुठे वाटतंय का? भाऊ काय मूर्खा कुठला? चप्पल. अरे ती शोधतोय. आता काढली शी. अशी कशी केली एवढी? आता केलंस तू सगळं गढूळ पाणी. हे बघ काय केलं त्यांनी. हे बघ बावळ कुठला. अरे यार अरे अडकली असेल ती 100% कुठेतरी. अरे अडकलीच आहे 100% नाही. दीदी
आता क्याही बोलेंगे. आता काय करणार? शी यार सगळं घाण पाणी झालं बघा मित्रांनो. पूर्ण घाण पाणी झालंय. चप्पलच अडकली याची. अरे रुतली आहे ती. रुतली आहे. थांब मी येते खाली. चल. आणि तिकडे नरम आहे, इकडे ना, इकडे पूर्ण जमीन आहे. मी येते खाली. आता ना मी पण चालले खाली. कारण आहे चप्पल मंदारनी कुठे टाकली. त्याची चुकी नाही पण तो गेला आणि त्याचे पाय सटकला आणि चप्पलच आतमध्ये रुतली. आता काय वरती काय खाली. सावकाश भेटली. अरे काठी जाईल. अरे चप्पल सोडू नको. एवढी आई शप्पल. अबे खूप बेकार रुतली आहे. थांब थांब थांब. अरे माझी चप्पल अरे पकड. सोडू नको ना बाहेर. इकडे काचेच्या बांगड्या पण आहेत. ओ शिट. असतात पायात गेलं. गाईज झेंडा उडत. फायनली आली. येस. सावकाश. अरे इथे काय नाहीये. मला जायचंय. मला गेलंय. मला जायचंय. अरे ही चप्पल दे ना. चप्पल देऊ. एक एक द्या, एक एक दे. कॅच कर. चल आता. अबे पायाला लागतंय पण सांभाळ. थांबा एक मिनिट. घालू दे. घालून दे त्याला. मला जायचंय. पण नाही म्हणले. समजलं का? हिला ना समजतं. स्वतः जिम्मेदारी आली ना मग समजेल. जय नको. आई बघ त्याला सांग. काय लागलं बिगलं नाही. नको बाबू काचा बी. चप्पल घालून जातो. जय नको. भाऊ काय चाललंय तुझं? आंघोळीला भाऊ बसला तर डायरेक्ट आंघोळीला. तुम्ही असं कुठे गावात प्रयत्न करू नका. हे तर फराच आहे पण नॉर्मल आहे. पाऊस चालू नाही म्हणून मी आलोय. रिस्क नाही घेत आहे जास्त. आणि माझ्यासोबत सिक्युरिटी आहे. हा बघा मी एवढा जड दगड घेऊन बसलोय म्हणजे मी वाहून पुढे नाही जाणार. आणि काठी अडकवली एक साईडला. आणि दुसरं म्हणजे सिक्युरिटी बघा. सिक्युरिटी बघा तिकडे. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी लावलेली आहे. म्हणजे मी जरी वाहत गेलो तरी पटापट सगळे डुक्या मारून मला वाचवतील. काय सांगू यार. आलास तू जय. शेवटी माझा सपोर्ट घेऊ नका आता कोणी. जा एकटा उभा राहा. आता वाटतंय काय गारगार. बस खाली. बसू. हा बस. इकडे इकडे ये. तो बसला तर डायरेक्ट डोक्यावर पाणी जाईल त्याच्या. त्याची हाईट बघ ना. इकडे इकडे बस. जा इकडे बस. हा बघ हा बघ. अरे मला नका भेजू. अबे चूरण लोकच आहेत. एक्साइटमेंटची लेवल बघा. ही काय मासे आहेत. मासे पायाला थोडी गुदगुली झाली. माझ्या पण. अरे कानात जाईल भाऊ पाणी. अरे बावट माणसा कानात पाणी गेलं भाऊ. मूर्ख कुठला. इकडे माझं ओरडून ओरडून हे होत आहे. नुसतं पोहायचंय. थांब. कान हे नको करू ना. डुबू पूर्ण डुबू नको. डोकावर ठेव. हे हाय करा सगळ्यांनी. फायनली गाईज माझी कधीपासून इच्छा होती की मी आपल्या तुरळ गावात वरती नदी नाहीये बट हा परा जो आहे तो पावसाळ्यामध्ये पाण्याने भरतो. आणि आता एवढा पाऊस नाही की एकदम ओव्हरफ्लो व्हायला. आणि भाई आपल्याला कळतं ना ओव्हरफ्लो एवढा जास्त हेवी पाणी असेल तर नाही उतरायचं. आज मला काय मन झालं माहित नाही भाई. मला आंघोळ पण केली नव्हती मी. म्हटलं की भाई आज मौका बी आहे दस्तूर बी. पाऊस पण नाही आज आणि एकदम मस्त पाणी निखळ पाणी दिसलं. म्हटलं आई शप्पथ आईच्या गावात जाऊया. नाही बरता पहिले मी आलो कारण मला यायचंच होतं. नंतर मग किरण आली. नंतर मग किरणच्या नंतर जय बोंबलत बसला. तिथून वरतून मला यायचंय मग त्याला पण घेतलं. आणि जास्त नाही बघा एवढा इकडे जमीन आहे. म्हणजे हे ना हे एवढी पंजाच्या वरती थोडीशी एवढाच डीप आहे पाणी जास्त नाहीये. आणि नंतर मग ताई पण आली. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मी काय एवढ्यात निघत नसतो राव. आई आणि काव्या इकडे आहेत वरती. काव्या तुला यायचंय? अरे मजा येते ये. चप्पल चप्पल नको तिला असंच येऊ दे. टाईट आहे चप्पल ना असू दे.
वल्लव रे नाकवा ओ वल्लव रे रामा. मस्त. हा आपला तो ब्रिज वरती जो बांधला याच्यावरून आपण वरती जातो घराकडे. हा जड होता ते. कसं वाटतंय? मस्त ना. मी बोललो म्हणून. आता 7:10 आणि आता म्हणजे 2 तासापूर्वी आपण पर्यावर जाऊन आलो. भाईसा फायनली पर्यामध्ये जेव्हा आंघोळ केली तेव्हा जाऊन कुठे असं वाटलं की आपण कोकणात आलेलो आहे. म्हणजे परा असू दे, नदी असू दे, पावसाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी करायला खूप इच्छा होते. आणि म्हणजे आपल्याच गावात नाही तर इतर गावांमध्ये नद्या वगैरे असतात, पण आपल्याकडे नद्या नाही. पण नद्याचं स्वरूप एक परा म्हणून आहे. सो त्याची एक मजा वेगळीच घेतली मस्त पैकी भाई. आणि आता आम्ही इकडे थोडासा विरंगुळा म्हणून चोर चिट्टी खेळत होतो. लाईट पण नाही, 2 दिवस झाले लाईट नुसती येते जाते. सकाळपासून तुम्ही विचार काय, सकाळी 3:30 पावणे 4 वाजल्यापासून लाईट नाही. आता जाऊन कुठे आलेली आहे. आणि मोबाईलला चार्जिंग तर नव्हतीच, त्याच्यामुळे काय करेंगे. त्याच्यामुळे आम्ही चोर चिट्टी खेळत बसलो होतो. तर ते खेळलो आणि बाकी आता चाललोय दुकानामध्ये थोडा नाश्ता घेऊन यायचा. आणि आज दिवसभरात खूप गोष्टी करायच्या होत्या, तुम्हाला एक्सप्लोर करून काही ना काही गोष्टी दाखवायच्या होत्या. पण ते लाईट नसल्यामुळे मोबाईलला चार्जिंग नाही, त्याच्यामुळे सगळंच राहून गेलं. तो जो काही व्हिडिओ होईल तो तुमच्यापर्यंत येईल. पाणी बघ एवढं वरती आलं आताच 2 तास. आणि स्पीड पण वाढला पाण्याचा भाई. आता नाही अभि नाही जा सकते. मगाशी तर दगड पण दिसत होती इकडे, आता दगड पण नाही दिसत. एक मिनिट. आणि लाल माती. आता उतरलो ना तर शोल्डर पर्यंत पाणी. हो तेव्हा केवढं कडेला आलंय बघ वरती. रात्रीचे बरोबर 10 वाजले. आज नदीमध्ये आंघोळ केल्यामुळे ना एकदम सुस्ती आली. हा याला जयला अजून वाटतंय की तो नदीमध्येच आहे. नदीमध्ये नाहीस तू. हो मला पण तसंच फिलिंग येत. आज आपण सुकट केलेली आहे, तेंडलीचं ग्रेव्ही केलेली आहे आणि जवळचं आणि वांग्याचा रस्सा. गावी असल्यावर सुकट नाही म्हणजे काहीच नाही ना, ते पण कोकणामध्ये. हो आपण आणलेलं ना मुंबईवरून तेंडली, मम्मीने सगळं पॅक करून दिलेलं आपल्याला. आणि ते चपात्या आहेत, भात आहे. काय तू केलंय? मस्त. ही मांजर आहे ना, आता तिला वास आलाय मच्छीचा. तर इकडे मामींच्या घरामध्ये सारखी येते भाईसाहेब, सारखी. मगाशी मच्छीची पिशवी घेऊन पळाली आतून. नाही वेडी आहे तुझ्यासारखी. ती बसली आहे तिथेच. टपली मारली ना तुला? मारली ना टपली? हिनी मारली तिला. अच्छा हिनी मारली. तिची नजर तो देखो. ये ग बाई, या खिडकीतून पण जाते वरती. अरे ती बसलीच आहे तिकडे ठाव मांडू. लेकरी जाएगी. ये आले. हळूहळू वास घेत इथपर्यंत आले. हा लाईटचा पोल इथून काढल्याच्या नंतर तो तिथे मागे बसवला तिकडे. तो बघा ना इकडे. त्याच्यानंतर त्याची झाड होती. बाबा हे कोणतं झाड आहे? खैर ना. हे इकडे खैराचं वरती झाड होतं, बारीकसच होतं. ते मग तोडावं लागलं. याच्या लाकडाचा काय उपयोग होतो? हा कात बनवतात, कात. आता ते मामा सगळं तोडतोय. ते इथे फणसाचं झाड आहे. हे वाला फणस लागलेत बघा. हे कोणतं आहे माहित नाही. हे कोणतं झाड आहे? हे कोणता फणस आहे? हा बरका फणस आहे. तिकडे समोर आहे ना तो. हो बरका फणस आहे. आणि तिकडे तो पोलच्या मागे ते झाड दिसतंय तुम्हाला, तो कापा आहे. आणि या दारात तुळशी बघा आपोआप आलेल्या तशा. या दरवर्षीच आहे असं, म्हणजे अशा लाईनीत येतात. अशा लाईनीत येतात. या साईडला नाही येत जास्त, पण या साईडला ठरलेल्याच आहेत या दरवर्षी. हे बघा किती सारे रोप आहेत तुळशीचे. तर इथे चहा ठेवलाय, कोरा चहा. वरती पण चहा पिऊन आलो आपण, पण प्रॉपर नाश्ता नाही केलाय, जसं बिस्किट वगैरे. तर आता करूया आपण. तू काय करतेस इथे? फुलं ठेवली. ही बघा आपण वरतून तोडून आणली. अनंताची फुलं आहेत ही. आणि इथे मोगरा आहे छोटा छोटा.
गावी या सगळ्या गोष्टी नॅचरली मिळून जातात, पण मुंबईला ह्याचेच पैसे खूप लावतात. या सर्वांनी नाश्ता करायला गावचं फरसाण आहे भाई हे, आणि गरम गरम कोरा चहा. गावी आल्यावर मित्रांनो कोरा चहाच काय बोलतात बेस्ट ठरतो. आईने ते एवढ्या लवकर भाकऱ्या तयार करायला घेतल्यात की काय तयारच नाहीये जेवण. आणि कालचं सुट्टीचं होतं रात्रीचं, ते मग आता मी याच्यावर ताव मारतोय. गावाला अशी लाकडं तोडली जातात. ही लाकडं चुलीसाठी पण ओली आहेत ना. ती पण तोडणार आहे समोरची. अच्छा ओके. तरी आता काहीच नाही, पाऊस अजून वाढणार आहे ना. ही बघा घरी येऊन बसली. काय गो झालं का मच्छी खाऊन. गेली इकडून मागे गेली. 1 2 3 स्टार्ट. काव्या 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 जय 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 काव्या 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 जय जय घे अरे क्या रे तू. 1 2 1 जय थांब ना. 1 2 3 स्टार्ट. काव्या 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 अबे काय हा मग तिचे हात नाहीत काय. ते तर मित्रांनो आपला हा ब्लॉग नंबर 4 होता. आपला जे घरात आपलं जे नॉर्मली आहे वातावरण ते, आणि आजूबाजूला आपण कधी काही गेलो तर ते दाखवण्याचा एक प्रयत्न असतो. सो तोच हा प्रयत्न होता. आणि या ब्लॉग मध्ये मलाच माहित नाही नक्की काय झालंय, कारण असं आहे की गावी आल्यानंतर थोडंसं ब्लॉग कमी आणि काय बोलतात जे जगणं आहे इकडचं वातावरण असू दे त्या गोष्टी जरा जास्त अनुभवतोय मी आणि ताई सुद्धा, त्याच्यामुळे ब्लॉग्स राहतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय काव्या.